नमस्कार. चला आज एका शब्दाची ओळख करून घेऊया. असा शब्द ज्यात एका शेतकऱ्याचं संपूर्ण आयुष्य, त्याची आशा आणि त्याची सगळ्यात मोठी जोखीम दडलेली आहे. तो शब्द आहे धूळ पेरणी. हा काही फक्त शेतीतला एक शब्द नाहीये, तर हा आहे श्रद्धेचा एक खेळ. चला तर मग या एका शब्दातून शेतकऱ्याच्या मनाचा प्रवास कसा घडतो ते पाहूया. मग ही धूळ पेरणी म्हणजे नेमकं काय असतं? विचार करा की जमीन पूर्ण कोरडी आहे, सगळीकडे फक्त धूळ आहे आणि अशा जमिनीत बी पेरलं जात आहे. पाऊस कधी येईल की नाही काहीच माहिती नाही. हे म्हणजे निव्वळ विश्वासावर, एका आशेवर, भविष्यासोबत लावलेली एक पैज आहे. आणि ह्याच एका कल्पनेत या कवितेचं संपूर्ण सार लपलेलं आहे. आणि इथूनच सुरू होतो तो भावनिक प्रवास. ही पेरणी हे काही साधं शेतीचं काम नाहीये, नाही, ही तर धुळीत पेरलेली आशा आहे. एक अशी कृती जिथे एक शेतकरी आपलं सगळं काही, सगळी मेहनत पणाला लावतो आणि तेही फक्त एका गोष्टीच्या भरोशावर की पाऊस नक्की येईल. आता कवितेची पहिली ओळ बघा. यात एक खूप सुंदर गोष्ट आहे. एकाच वेळी दोन गोष्टी घडतायत. एकीकडे शेतकरी प्रार्थना करतोय की या धूळ पेरणीला बरकत येऊ दे, आणि त्याच वेळी जणू काही त्या मातीचा जीवच व्याकुळ झालाय. म्हणजे मातीलाही भावना आहेत, तिलाही तहान लागलीये आणि ती सुद्धा आतुरतेने पावसाची वाट बघतीये. पण गंमत म्हणजे ही वाट फक्त एक शेतकरीच बघत नाहीये. नाही, कवी आपल्याला दाखवतात की जणू काही संपूर्ण निसर्गच एकत्र येऊन पावसासाठी आसुसलेला आहे. ही एक सामूहिक तळमळ आहे. इथे कवीने वापरलेलं रूपक तर बघा, हिरवी पिसं. काय असतील ही हिरवी पिसं? अरे, हे आहेत जमिनीतून वर येणारे पहिले कोवळे लुसलुशीत अंकुर. जणू काही या कोरड्या जमिनीला आता हिरवीगार पिसळलेवून नटायचंय. ती त्या नवीन जीवनाच्या स्पर्शासाठी तळमळतीये. आणि जशी जमिनीला हिरव्या पिसांची आस आहे, तशीच पुढच्या ओळीत लांडोर कशाची वाट पाहतेय, तर टिपूर मोत्यांची. ही टपोरे मोती दुसरे तिसरं काही नसून पावसाचे ते मोठे टपोरे थेंब आहेत. निसर्गातला प्रत्येक घटक, अगदी प्रत्येक जण त्या जीवनदायी पावसाची वाट पाहतोय. इथपर्यंत कवितेत एक आशा होती, एक आतुरता होती. पण आता मात्र गोष्टी बदलतात. कारण जेव्हा प्रतीक्षा खूप जास्त लांबते, तेव्हा आशेची जागा हळूहळू चिंता आणि निराशा घ्यायला लागते. आणि या न संपणाऱ्या प्रतीक्षेचा परिणाम किती खोलवर होतो ते आता दिसतं. ही एकाच ओळ, पण यात किती हताशा आहे, नाही का? सुरुवातीची जी आशा होती ना, ती आता त्रासातून सुटका व्हावी या प्रार्थनेत बदलली आहे. शेतकरी आता फक्त एवढंच मागतोय की असे छळणारे, त्रासदायक दिवस कोणाच्याच आयुष्यात येऊ नयेत. आणि शेतकऱ्याचीही ही अवस्था नेमकी कशी आहे हे सांगण्यासाठी कवी एका खूप ताकदीच्या प्रतीकाचा वापर करतात. ते शेतकऱ्याची तुलना थेट चातक पक्षाशी करतात. तर चातकच का? कारण चातक पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की तो फक्त आणि फक्त पावसाचंच पाणी पितो. त्यासाठी त्याची चोच कायम आकाशाकडे वळलेली असते. त्याची ती प्रतीक्षा, ती तळमळ संपूर्ण आणि एकनिष्ठ असते. अगदी तसंच झालंय शेतकऱ्याचं. त्याचे डोळे फक्त पावसाच्या एका थेंबासाठी आकाशाकडे लागलेले आहेत. आणि मला वाटतं ही ओळ म्हणजे या कवितेच्या वेदनेचा तो सर्वोच्च बिंदू आहे. तो विरोधाभास बघा. वर आकाशात नक्षत्र कोरडं आहे, पाण्याचा एक थेंब नाही, पण खाली शेतकऱ्याच्या पापण्यांमध्ये मात्र अश्रूंचा पूर आलाय. आणि जे काही ढग जमा झालेत तेही लांबच आहेत, जवळ येऊन बरसतच नाहीयेत. किती वेदनादायी असेल ही अवस्था. पण प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होते. तसंच या निराशेच्या अंधारानंतर आता एक आशेचा किरण दिसू लागतो. कविता आता एका अशा वळणावर येते जिथे निराशेची जागा एक कंपन, उत्सुकतापूर्ण अपेक्षा घेते. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पाऊस अजून आलेला नाहीये. फक्त डोळ्यांना ढगांचे काही इशारे मिळाले आहेत. एक लहानसा संकेत, पण तोच सगळं काही बदलण्यासाठी पुरेसा आहे. आणि तो एक छोटासा इशारा बघा कशी जादू करतो. जणू काही एक साखळीच सुरू होते. तो ढगांचा इशारा दिसतो, त्या इशाऱ्याने शेतकऱ्याच्या मनात पुन्हा आशा पेट घेते आणि त्या आशेच्या ऊर्जेने जणू काही मातीत जीवनाचा संचार होतो. आणि मग येते ही शेवटची ओळ, ज्यात सगळं काही सामावलेलं आहे. तो विजय, तो दिलासा. शेतकऱ्यानं जी श्रद्धा धुळीत पेरली होती ती अखेर फळाला येते. मातीच्या प्रत्येक कणाकणातून कोवळे अंकुर वर येतात.
त्याची जोखीम, त्याचा विश्वास, सगळं काही यशस्वी होतं. शेवटी ही कविता फक्त शेतकऱ्याबद्दल नाहीये, ती आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेल्या त्या शेतकऱ्याबद्दल आहे, जो अनिश्चित भविष्याकडे आशेने पाहतो. मग जरा विचार करूया, आपल्या आयुष्यातली अशी धूळ पेरणी कोणती आहे? असं कोणतं बी आपण पेरलं आहे, ज्यासाठी आपण फक्त श्रद्धेच्या जोरावर चांगल्या भविष्याची वाट पाहतोय? याच विचारासोबत आज इथेच थांबूया.